पुण्यामध्ये चाकणकरांचं बार की पब 60 ते 70 कोटी कुठून आले असा सवाल संगीता तिवारी यांनी केलाय। चाकणकरांना पुण्यामधल्या मुलांचं वाटोळं करायचं आहे असं तिवारी यांनी म्हटलं। कल्याणी नगरमध्ये चाकणकरांचं द नाईन्स नावाने अलिशान हॉटेल उभं राहिलंय। 60-70 कोटी आला कुठनं? आम्ही सगळं पाहिलं, अगदी त्यांच्या सासूबाई राष्ट्रवादीत असतानाचा सगळा त्यांचा प्रवास पाहिलाय। आणि आता माहितीच्या अधिकारात आम्ही महसूलकडे जाणार, आम्ही पोलिसांकडे जाणार, आम्ही सगळी माहिती घेणार। कल्याणी नगरमध्ये 20,000 स्क्वेअर फीटचं हॉटेल जागा, ती जागा त्यांना भाजपच्या आमदाराच्या भावाने लीजवर जरी दिली असली तरी कुठं तरी पार्टनर इन क्राईम आहेच की तुम्ही। एकंदरीत चाकणकर बाई यांना पैशाचा खूप माज आलाय। 2012चं त्यांचं ॲफिडेव्हिट पहा आणि एवढ्या स्पीडमध्ये तुमचे आमचे पैसे वाढत नाहीत। हिचे कसे वाढले? काय खानदानी पैसेवाली आहे? माहिती घ्या खानदानी पैसेवाली आहे का नाही। 2012चं त्यांचं जर ॲफिडेव्हिट पाहिलं की त्यांच्याकडे किती पैसे आणि आजच्या तारखेला 60 कोटीचं ते पब, डान्स बार, रेस्टॉरंट आहे। आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतोय, पब आहे का डान्स बार आहे? म्हणजे आधी नाशिकमध्ये बायका खराब केल्या, बायकांचं वाटोळं केलं आणि आता पुण्या शहरात शांत शहर आहे, संस्कृती आहे, सांस्कृतिक शहर आहे, तिथे तुम्ही आमच्या पोरांची वाटोळी करणार आहात। तिथं मग तुम्ही दारू देणार, हुक्का देणार, डान्स बार, पोरी सगळं करणार। आणि तुमच्याबरोबर पार्टनर कोण आहे? ज्याला देवाभाऊनी मुंबईतनं हकललं असा माणूस तुमच्याबरोबर महेश शेट्टी। महेश शेट्टीला तुम्ही पुण्यात एंट्री देता?